नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्टार्ट। विजय वाकोडे साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्ताने मी वाकोडे साहेबांची मुलाखत घेतली होती। त्यावेळी चर्चेच्या दरम्यान त्यांनी सांगितलं, त्यांनी एक मनातली खंत व्यक्त केली की मी एवढं सोशल वर्क केलं, शासनाने माझी दखल घेतली नाही। शासनाने किमान एखादा पुरस्कार जाहीर करायला पाहिजे, द्यायला पाहिजे होता, पण आतापर्यंत त्यानं शासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। पण मागच्या काल झालेल्या आंदोलनाच्या 4 दिवस अगोदर समता साहित्य अकादमीचे डॉक्टर देवानंद तांडेकर यांच्याशी बोलणं करून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता सोशल वर्कसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वर्क पुरस्कार समता साहित्य अकादमीने जाहीर केला होता। हा पुरस्कार प्रभादेवीच्या हॉलमध्ये मुंबईला 21 डिसेंबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता। त्या पुरस्काराचं पत्र बाबाच्या हातात पडलं नाही। पुरस्काराचं पत्र तिथून निघालं आणि बाबांनी वाकोडे साहेबांनी जगाचा निरोप घेतला। या गोष्टीची मला खंत वाटते की शासनानं कोणत्याही प्रकारचं म्हणजे यांच्या कार्याची दखल घेऊन कुठल्याही प्रकारचं पुरस्कारासाठी यांची दखल घेतली नाही। डॉक्टर तांडेकर यांनी 21 तारखेच्या मुंबईच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी बोलणंही झालं होतं की तुम्हाला सोशल वर्कसाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि त्याचं हे पत्र आहे। या पत्राद्वारे त्यांनी बाबांना कळवलं होतं, पण हे पत्र त्यांच्या हातात पडलं नाही। आम्ही परभणीकर डॉक्टर तांडेकर यांना धन्यवाद देतो की आणि बाबांचं योग राहिला नाही की त्यांनी ते सन्मान स्वीकारावा, या गोष्टीची मला खंत वाटते। महाराष्ट्रात नामांतर चळवळ ही मोठ्या प्रमाणात फोफावली होती। महाराष्ट्रात नामांतरानं दलित चळवळीला खूप काही म्हणजे नेते दिलेत। त्या नेत्यापैकी एक विजय वाकोडे हे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातून उदयास आले। ते नेते आजही तळागाळातल्या लोकांशी संबंधित असलेले, नाळ जोडलेले लोकांशी समन्वय साधून आजही आहेत। आज त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण होत आहे, जवळपास 60 वर्ष झालेली आहेत। आपण आज आपल्या माध्यमातून त्यांचा आजपर्यंतचा संघर्ष आणि त्यांनी केलेले कार्यकाळ आणि त्या कार्यकाळात पुढं दलित समाजात काय रिफ्लेक्ट होईल हे आपण त्यांना विचारूया। सर, आणखी एक प्रश्न। वाकोडे साहेब तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती आणि तुम्ही दलित चळवळीत कसे जोडल्या गेले? तुमची शैक्षणिक भूमिका काय? तसं उच्च विद्या शिक्षित आहे। माझे वडील डेप्युटी कलेक्टर म्हणून सध्या रिटायर झालेले आहेत। माझे दोन्ही भाऊ कार्यकारी अभियंता आहेत। माझी ह्या दोन्ही बहिणी वेल एज्युकेटेड आहेत, नोकरीला आहेत आणि सर्व उच्च विद्या शिक्षित असलेलं कुटुंब माझं आहे। परंतु 1978ला जो नामांतराचा ठराव पास झाला त्यावेळेस मी BCom फायनलला शिवाजी महाविद्यालयात होतो आणि त्या 78ला ठराव पास झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जो दंगलीचा उद्रेक झाला
आणि पोचीराम कांबळे, जनार्दन मावळे याला जिवंत मारून टाकण्यात आलं. आणि हा जो निर्घुण अत्याचार बघून मी थोडा माझ्या नैराश्य आलं आणि त्यानंतर मी स्वतः मैदानात उडी मारली आणि या नामांतराच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होत झालो. 11 मार्च 1979ला लाँग मार्चपासून ते 14 जानेवारी 1993 पर्यंत नामांतराची अंमलबजावणी होईपर्यंत वेगवेगळे मोर्चे, वेगवेगळे आंदोलन, वेगवेगळे सत्याग्रह आणि पूर्ण सातत्यानं आम्ही सुरू केले. आणि मराठवाड्यामध्ये हजारो दलितांच्या घराची राखरांगोळी झालेली होती. त्यामुळे मराठवाड्यातला सगळा तरुण पेटलेला होता. त्यांना घेऊन मी सर्व प्रकारचे आंदोलन केले. त्यामध्ये माझ्यावर 106 गुन्हे दाखल झाले होते. चळवळ करत असताना तुम्हाला म्हणजे काही वाचन केलं का? आता एखाद्या पुस्तकाचा तुमच्यावर काय प्रभाव पडला का? समोर अत्याचार झाले, लोकांना जिवंत मारलं गेलं आणि बाबासाहेबाचं नावाचा जय भीम का म्हणतो यासाठी जेव्हा लोकांना मारलं जातं, ग्रामीण भागात बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या जयंत्या काढून दिल्या जात नाही, हा पण एक तुफान क्रोध माझ्या डोक्यामध्ये आला आणि त्यामुळं संपूर्ण मी आयुष्य याची जपून दलित समाजात काम करत असताना दलित समाजासोबत दुसरं आणखी काही केलं का तुम्ही? दलित समाजासोबत काम करत असताना दलितासोबत बहुजनांचे प्रश्न, अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचे प्रश्न, या सर्व प्रश्नांना मी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे काय शहरामधील 27 झोपडपट्ट्या आहेत आज आमच्या परभणी शहरात आणि या 27 झोपडपट्ट्या ज्या बसवण्यात आल्या त्या बसवण्यामध्ये माझा फार सिंहाचा वाटा आहे. हे करत असताना इतिहासात नोंद होईल असं काही तुम्ही केलं का? की म्हणजे तुम्ही चळवळ करत असताना तुम्हाला प्रशासनानं किंवा घरच्यांनी कोणी विरोध केला आणि त्याच्यातून इतिहासात नोंद होईल असं तुम्ही काही केलं का? प्रशासनाचा तर विरोध होताच मला, पण घरच्यांनी सुद्धा मला तेवढं पाठबळ दिलेलं होतं. तरीसुद्धा जनतेच्या भरोश्यावर मी सर्व आंदोलनं सातत्यानं रेटत गेलो आणि या शहरामध्ये माझ्या हातून जे काही 27 झोपडपट्ट्या बसवण्यात आल्या आणि त्या 27 झोपडपट्ट्यांना मी मालकीपत्र देण्यात यशस्वी झालो. त्यांना घरपट्ट्या लावून घेतल्या आणि जवळजवळ या मराठवाड्यामध्ये 100 ते 150 हेक्टर गायरान मी लोकांच्या नावानं करून दिली आणि याचा एक मला फार मोठा अभिमान आहे. शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी मी जे योगदान दिलं आणि त्या योगदानामुळं आज बाबासाहेबांची प्रतिमा, आज पुतळा आज परभणी शहरात बसलेला आहे. अनेक तळागाळातल्या जातीच्या लोकांना गायरानाचे प्रश्न इतके महत्त्वाचे होते की त्यांना मालकीपत्र नव्हतं. तर यासाठी मी जवळजवळ 2 वर्ष तुरुंगात गेलो, परंतु त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी केलं. मी असताना तुम्ही शासनासोबत लढले, आणखी कोणाकोणासोबत लढले तुम्ही? नाही, शासनासोबत तर माझा संघर्ष चालूच होता, परंतु एक योग असा आला की शहरातील अनेक लोकांना शिधापत्रिका नव्हत्या आणि राशन कार्डसाठी माझ्याकडं त्यांची सातत्याने मागणी होऊ लागली. मी त्या सर्व लोकांना घेऊन जो मोर्चा काढला त्यावेळेस माझे वडीलच त्या ठिकाणी तहसीलदार होते आणि तहसीलदार असताना मला त्यांच्या विरोधातच मोर्चा काढावा लागला. त्यामुळे शहरातील लोकांना एक थोडं वेगळंसं वाटलं की बा वडिलावर मुलांनी काढलेला मोर्चा, परंतु तो मोर्चा हा जनतेच्या प्रश्नावर होता आणि वडिलांनाही सांगितलं तुम्ही अधिकारी आहात, मी कार्यकर्ता आहे, मला लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करावंच लागतं. आणि त्या आंदोलनातून एक 1500 लोकांना शिधापत्रिका मिळवण्यात मला यश आलं. पण वडिलावर मोर्चा काढल्यामुळं त्यांनी मला जवळ 8 दिवस घरातून बाहेर काढून दिलं. समाजकारणासोबत तुम्ही राजकारण केलं, तर तुम्ही समाजकारणात यशस्वी झालात का राजकारणात यशस्वी झाला की नेमकी तुमची याबाबतची भूमिका काय? नाही, मी 80% समाजकारणच केलेलं आहे आणि मला समाजकारणात जास्त रुची आहे.
आजच्या राजकारणामध्ये मी 5 वर्ष मागे महानगरपालिकेत सभापती होतो, समाज कल्याण सभापती होतो, परंतु आजच्या राजकारणामध्ये मी पाहिजे तसा यशस्वी झालो नाही. पण समाजकारणात मात्र 100% मी प्रामाणिकपणे काम करत आहे. जळीत कांड झालं गौतम नगरचं, त्या बाबतीत आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली काय, किंवा त्यांच्या घरच्यांना याबाबतचं समाधान मिळालं काय? नाही, वास्तविक पाहता ही घटना अत्यंत विदारक होती. 14 एप्रिल 1989ला जो ट्रक पेटला होता बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये, त्यामध्ये 43 बालकं मरण पावली, 87 जण जखमी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार ज्यावेळेस परभणीत आले त्यावेळेस आम्ही त्यांच्या विरोधात फार मोठे निदर्शने या ठिकाणी केली, त्यांना घेराव घातला आणि या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी CBI मार्फत किंवा उच्च न्यायालयाचे जे हायकोर्ट जज आहेत त्यांच्यामार्फत करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली होती. त्यावेळेस त्यांनी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती पण नियुक्त केली होती, परंतु त्या समितीने जो रिपोर्ट दिला की हा हत्याकांड नसून हा अपघात आहे आणि अपघात असल्यामुळं ते प्रकरण त्यानंतर पुढं काही सरकू शकलं नाही. परंतु जे लोक यामध्ये मयत झाले त्या सर्व मयतांच्या वारसांना नोकऱ्या मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. त्यांना पूर्णपणे उभं करण्यात आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. कारण या हत्याकांडात जी चौकशी नेमण्यात आली होती ती चौकशीनंच अहवाल देऊन हे सगळं प्रकरण संपवण्यात आलं. त्यामुळे यातले कोण आरोपी आहे काय हे काही निष्पन्न झालं. ते जळीत हत्याकांडातल्या लोकांना आतापर्यंत कितपत न्याय मिळाला हे तुम्ही म्हणजे नेमकं त्यांच्या मनाला काय वाटतंय, त्यांना आज त्यांची भावना काय आहे हे करत असताना तुमच्यासोबत त्या जळीत हत्याकांडासोबत कोण कोण होती त्यांची नावं घेऊ शकता का? नाही, माझ्यासोबत जी त्यावेळेस जी टीम होती ते सर्व कार्यकर्ते जे होते, सिद्धार्थ कसारे, त्यानंतर अरुण लहाने, चंद्रकांत लहाने, सिद्धार्थ भराडे, असे अनेक लोक त्यावेळेस होते आणि पूर्णपणे त्यांचं पुनर्वसन करून देईपर्यंत आम्ही जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यांना आज व्यवस्थितपणे त्यांचं पुनर्वसन झालं. प्रत्येकाच्या घरात त्यांना नोकऱ्या मिळाल्या, पण आरोपी कोण होता हे सिद्ध न झाल्यामुळं तेवढी खंत तर सगळ्यामध्ये आहेच. आतापर्यंत तुम्ही कोणती कामं केली आणि ती कामं तुमचा संकल्प काय आणि बाकीचे राहिलं काय याबाबतची माहिती सांगा. आम्ही शहरात आणि जिल्ह्यात दलित वस्तीचा निधी हा खर्च केला जात नव्हता. दलित वस्तीचा निधी हा इतरत्र वळून त्याचा गैरवापर केला जात होता. परंतु गेले 5-7 वर्षे आम्ही सातत्याने आंदोलने करून हा दलित वस्तीचा निधी हा इतरत्र जाऊ दिला नाही, तो दलित वस्तीचाच खर्च करण्यास भाग पाडलं. त्यामध्ये माता रमाई घरकुल योजना जी जिल्ह्यात आणि शहरात जी राबवण्यात आली ती 100% यशस्वी करण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावा असं सरकारचं परिपत्रक 1990ला निघालेलं होतं, परंतु अद्यापर्यंत न्यायालयामध्ये फोटो लावण्यात आलेला नव्हता. आम्ही हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते भूषण गवई त्यांना आम्ही प्रत्यक्ष परभणीत भेटलो, त्यांना निवेदन दिलं आणि कोर्टासमोर आंदोलन आम्ही केलं न्यायालयासमोर की बाबासाहेबांचा फोटो लावा. आणि आंदोलन केल्यानंतर खूप संघर्ष केल्यानंतर न्यायालयामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 43 कोर्टात बाबासाहेबांचा फोटो लावण्यात आम्ही यशस्वी झालो. कामं केली असतील, तुम्ही केलेली कामे कोणती आणि ती पुढं नेणाऱ्या वारसा ती माणसं कोणती आहेत का, असं काही तुम्ही केलेले संकल्प? आता आम्ही जे प्रत्येक प्रश्नावर आता मराठवाड्यामध्ये विशेषतः गायरान आणि स्मशानभूमीचे प्रश्न अत्यंत ज्वलंत आहेत. कारण अनेक दलितांच्या स्मशानभूमीवर जातदांडग्यांनी धनदांडग्यांनी कब्जा केलेला आहे, अतिक्रमण केलेलं आहे. अनेक ठिकाणी दलितांना स्मशानभूम्याच नाहीत, पण आम्ही या स्मशानभूमीचे गायरानाचे आंदोलन करून
एक फार मोठा संघर्ष या जिल्ह्यात आम्ही केला आणि त्यानंतर बऱ्याच स्मशानभूमीची नोंद सातबारावर घेण्यात आलेली आहे. अनेक गायरानधारकांना वन अधिकारी वन खात्याचे लोक बळजबरी जाऊन त्या ठिकाणी झाडे लावणे, ग्रामपंचायतने ठराव देणे असे अनेक प्रकार दलितावर अन्याय करणारे होते. हे सर्व थांबवण्याचं काम आम्ही केलं आणि दलित, मागासवर्गीय, बहुजन समाज, मुस्लिम समाजावर सुद्धा अनेक संकट आली. मागे CAA NRCच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढला होता. त्यांच्या 12,000 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा रद्द करावा म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी 1 लाखाच्या वर जवळपास मोर्चा काढला आणि ते सर्व गुन्हे रद्द करण्यास भाग पाडलं. अनेक प्रकारची आंदोलने, तो मग त्या सर्व जीवनावश्यक बाबी असतील, सर्व प्रकारच्या आंदोलनात आमचा सक्रिय सहभाग असतो आणि हे आंदोलन यशस्वीपणे पुढे नेणारी जी टीम आहे तरुणांची, त्या अनेक तरुण आज तयार होत आहेत आणि मला अपेक्षा आहे तरुण ही चळवळ पुढे नेण्याचं काम. एक तुमच्या कार्यकर्त्यामध्ये एक असं म्हणजे मनातून म्हणजे तुमचे सगळे कार्यकर्ते मनातून तुमच्या सोबत जोडले गेले. तुम्ही त्यांच्या घरापासून त्यांच्या राशनपर्यंतचं सगळं व्यवस्था तुम्ही पाहता असं सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. नेमकं याबाबत तुमचं स्पष्टीकरण. अनेक कार्यकर्त्याला उभं करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम मी केलं. मागासवर्गीय महामंडळं, त्या महामंडळामार्फत, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनेक सरकारच्या ज्या काही योजना, त्या सगळ्या योजना कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. तसंच जे सुशिक्षित पोरं होते त्यांना स्वबळावर उभं करून त्यांना नोकरी लावून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आज शेकडो हजारो लोक आज स्वतःच्या पायावर माझ्यामुळं राहिलेले आहेत, याचा मला अभिमान. वाकोडे सर, तुम्ही जवळपास आज 60 वर्षाचे होतात. आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण केलं, बाकी भानगडी केल्या, पण तुम्हाला काही मनातून अशी खंत वाटते का की हे राहून गेलं, आता पुढं काय आणि ह्याचं काय होईल, अशी एखादी गोष्ट राहून गेली काय? खंत मनात आहे काय? खंत म्हणजे मला खंत एवढीच आहे की जी आंबेडकर चळवळ ज्या पद्धतीनं आम्ही नेटानं चालवली, आज ती चळवळ कुठंतरी मोडीत निघल्यासारखं असं मला वाटत आहे. कारण अनेक तरुण आज विविध पक्षाचे झेंडे घेऊन फिरत आहेत. त्यामुळं आंबेडकर चळवळीची जी धार आहे ती कुठंतरी कमी होताना दिसत आहे. एवढीच खंत माझ्या मनात आहे. नक्कीच आंबेडकर चळवळीची धार कमी होत आहे आणि ती धार कमी करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं की शिक्षित लोकांनी मला धोका दिलाय. तर या समाजकारणात आणि राजकारणात 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असताना वाकोडे साहेबांनी समाजकारणाबाबत समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी पुढेही समाजकार्य करण्याचं यज्ञ चालू ठेवावं असं त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्यांनी स्वतःही हे धोरण पुढे नेण्याचं ठरवलं आहे. विजयकुमार कुलदीपके, परभणी. त्यामध्ये हल्लाबोल मोर्चा असेल, आक्रोश आंदोलन असेल, त्यासाठी आम्ही जवळपास 1 महिना सातत्याने लढाई केली, आंदोलने केली, निदर्शने केले, धरणे केले आणि त्यांचं पुनर्वसन करण्यास शासनास भाग पाडला. आणि मुस्लिम समाजावर सुद्धा जे अतिरेक्याचा आरोप त्यांच्यावर लावला जात होता, हे आतंकवादी आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर लावून एक दहशत पसरवण्याचं काम प्रशासन करत होतं आणि त्यांना सुद्धा आम्ही संरक्षण देऊन त्यांना भयमुक्त करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि सगळ्या समाजामध्ये जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांसाठी न्यायाची लढाई लढण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो. तुम्ही केलेल्या आंदोलनापैकी किती आंदोलने यशस्वी झाली असं तुम्हाला वाटतं? सगळेच आंदोलन यशस्वी झाले. आज आम्ही जे आंदोलन करतो ते यशस्वीच आंदोलन होतं आमचं.
कारण त्यामध्ये सर्व समाजाचे लोक आमच्या या आंदोलनात सहभागी होतात. कारण या प्रशासन उच्च एखाद्या श्रीमंत माणसाला लवकर न्याय देतो पण गरिबाला देत नाही आणि साध्या साध्या प्रश्नासाठी गरिबांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्या सगळ्या गरिबांना घेऊन आंदोलन केल्याशिवाय मात्र प्रश्न सुटत नाही ही एक पक्की धारणा आहे आणि कोणतेही आंदोलन आमचं आजपर्यंत फेल झालेलं नाही. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले 40 वर्ष मी काम करत आहे. आज मला 60 वर्ष पूर्ण होत आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी लोकांसाठी संघर्ष करण्याचं काम करत राहणार. मला आजपर्यंत शासनानं कुठलाही पुरस्कार दिलेला नाही. कारण आजही मला खंत आहे की पुरस्कार हे विकत घ्यावे लागतात आणि मला विकत घ्यायची सवय नाही. माझ्या कार्याची नोंद शासनाने जर घेतली तर कदाचित ते पुरस्कार देतील. परंतु आज मी पाहिलं की जसं तुम्ही मला प्रश्न केला तुम्हाला खंत कशाची आहे, आज काहीच काम न करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिले जातात आणि जे लोक तळागाळात झोटिंगमध्ये काम करतात असे अनेक लोक आजही बाजूला आहेत. तर किमान शासनाने त्यांच्या कार्याची दखल घ्यावी अशी अपेक्षा. हे सर्व काम करत असताना माझ्या 2 वेळेस प्राणघातक हल्ला झाला, 1985ला आणि 1990ला. पण या दोन्ही प्राणघातक हल्ल्या जे प्रस्थापित लोक आहेत ज्यांना माझं काम नकोसं वाटत आहे अशा श्रीमंत प्रस्थापित लोकांकडून हे हल्ले माझ्यावर झाले होते. परंतु त्या हल्ल्याला न जुमानता आणि जनतेच्या आशीर्वादाने मला काही झालं नाही. मी सर्वांची सेवा करण्यास सक्षम आहे, करत राहणार आहे. कोण्या पुरस्कारापेक्षा कमी होत लोकांच्या मनात आहे ना. तुम्ही म्हणजे खूप घर बसवलेत, उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आपल्याला झालं तर करतो, नाही तर करतो, उद्ध्वस्त नाही करतो. चला करायचे करा, थोडा थोडा. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.